थंडर एक सांगू काय, त्या सुखात मी संग काम करायचं आणि हे रोज रोज प्रेमनाथ पवार व्हायचं ना, कंटाळायला लागले आता. मग सोडून टाका नोकरी. म्हणजे तसं पण तुम्ही नोकरी करणारा माणूस आहे. खरं सांगू का त्याच्यातलं, तुम्ही शाळेत जात नाही, त्या सुखात्म्याच्या पिंजऱ्यात जातात. पिंजऱ्यात तो तुम्हाला दिवसभर डांबू ठेवतोय आणि संध्याकाळी सोडतोय. सोडून टाकायची असली नोकरी. सोडून टाका काय? काय डोक्यावर पडलं काय? काही अडचण आहे काय? म्हणजे तसं पण आता आणखी बडी वहिनीने सगळं कळलंच की. त्यांना माहिती व्हावं म्हणून मी नोकरी करत नाही. मला पण स्वतःला सिद्ध करायचंय म्हणून करतोय. आता तसंही पोरींच्या स्पर्धेची जबाबदारी आहे. मी शब्द दिलाय आणि पाळायला लागतोय. परमनंट मार्केट आहे ना. तेच की एकदा पगार झाला ना थंडर की पगार. थंडर, पगाराची तारीख जवळ आली रे. भारी. एकदा का माझा पगार झाला ना की मी वैद्यना सरप्राईज देणार आहे. म्हणजे थंडर तो काय भारी दिवस असेल रे. म्हणजे मी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशातनं वैद्यना गिफ्ट देणार आणि आणखी बडू प्रेमानं गिफ्ट स्वीकारणार. तेजदा, हे एवढं निर्मळ प्रेम जगातल्या प्रत्येकाने केलं की नाही, तर अख्ख्या जगातल्या लवबर्डशी भांडणच मिटतील. मी तर म्हणतो लवशिप कधी तुटणारच नाही. असं निर्मळ प्रेम पाहिजे. पण तू बघितलीस का थंडर, हेटिव पासून सुरू झालेला प्रवास लव्ह यू कडे सरकतोय. आधी भांडण, तिरस्कार, मग लग्न, मग धुसफूस आणि आता मैत्री. नाही, त्या फ्रेंड फ्रेंड म्हणतायत, पण पाणी वेगळीकडेच मुरत आहे. म्हणजे कुठं ना कुठं तुझ्या वहिनींच्या दिलात तुझ्या दादानं घर केलंय. मी त्या कधी बोलून दाखवत नाही, पण मी खात्रीनं सांगतो, एक ना एक दिवस तुझी वहिनी माझ्या प्रेमात पडल. मी तेज प्रतापच्या प्रेमात पडणं शक्यच नाही. काय बोलतेस तू ताई? हे बघ, मी लग्नाआधीच त्याला सगळं क्लिअर कट सांगितलं होतं आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलं होतं ना. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडणं शक्यच नाही. चांगले मित्र आहोत ना आम्ही. आणि मुळात मी कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी साईन केलंय, ते कोणीच बदलू शकत नाही. हो अगं, या सगळ्याचा मलाच इतका धक्का बसलाय. आई पप्पांचा विचार केलास का? नाही म्हणजे तुमचं सगळं ठरलं असेल का आधीच, पण त्या दोघांना कळल्यावरती त्यांचं काय होणार, ते ह्या सगळ्या गोष्टीला कसं फेस करणार आहेत? नाही म्हणजे सगळं सोडून मला एक सांग, तू खरंच एकटी राहू शकणार आहेस? आणि हे सगळं घडल्यावर तेच प्रतापराव कसे राहणार आहेत? त्यांचं काय होणार पुढं? ताई, विचार करायला गेलं ना तर विचारांचा डोंगर उभा राहतो ग समोर. मला हे प्रश्न पडले नाही असं वाटतंय तुला? एकदा प्रश्न पडायला लागले ना की थांबत नाहीत मग. आणि एवढा विचार करून सुद्धा माझ्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. बाळा, मोठी बहीण म्हणून नाही, तुझी ना चांगली मैत्रीण म्हणून तुला सांगते. तुमच्या दोघांमध्ये जर सगळं चांगलं असेल ना, काही प्रॉब्लेम नसेल ना, तर नको ना घेऊ तो डिवोर्स. म्हणजे
हा विचारच सोडून दे नको. कसं सोडून देऊ ताई? दुसरा कुठलाही पर्याय नाहीये माझ्याकडे. मुळात आम्ही दोघांनी आधीच सगळं एक्सेप्ट केलंय ना. त्यामुळे डिवोर्स वगैरे झाल्यानंतर वाईट वाटणं, त्रास होणं, डिप्रेस्ड फील होणं हे असं काहीच होणार नाही अगं, खरंच. आणि आणि मी खरं सांगू तुला, आम्ही ना आता खरंच खूप चांगले फ्रेंड्स झालोय अगं. त्यामुळे हे सगळं होऊन सुद्धा जर आम्ही चांगले मित्र म्हणून राहू शकत असू तर किती चांगली गोष्ट आहे ना ही. दीपू, आता ना सगळं बोलायला चांगलं वाटतं, पण जेव्हा हे सगळं घडेल ना पुढे जाऊन खूप त्रास होणार आहे बाळा. तुला खरंच कळत नाहीये, पण या गोष्टींनी ना खूप 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 जास्त त्रास होणार आहे. आणि तेच प्रतापरावांना मी जितकं ओळखते ना, मला माहिती आहे नाही सहन होणार ग हे सगळं. त्यांचं जाऊ दे, मला एक सांग, तू खरंच राहू शकतेस का तेच प्रतापरावांशिवाय? अगं असं का बोलतेस तू ताई? राहू शकणार नाही म्हणजे आमची भेट होत राहील की. असं आधेमध्ये कुठे ना कुठेतरी भेटत राहू आम्ही. मुळात हे सगळं झाल्यावर मी नाही थांबणार रमावतीत. रमावतीत थांबणार नाही, मग काय चंद्रावर जाणार आहेस? दिल्लीच्या कोर्सचं ब्रोशर तूच दाखवलं होतंस ना मला. कुठला तरी चांगला कोर्स करेन, पुढचं शिक्षण घेईन, काहीतरी करेन मी. कपू अगं, तुला वाटतंय तितकं सोपं नाही हे सगळं. तू एकांतात शांतपणे विचार कर या सगळ्याचा, आणि मग काय ते ठरव. बाई ग, तुझ्यातला आणि तेजातला गैरसमज दूर झाला हे ऐकून लई बरं वाटलं मला. हो आजी, म्हणजे खरं तर तो जे काही वागत होता, जे बोलत होता,